नमस्कार. आपण मानदेश श्रीनाथच्या न्यूजच्या माध्यमातून आपण वीर या गावी चला जाऊया. सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बीर या ठिकाणी आलेलो आहोत. बीर गावची यात्रा भरलेली आहे आणि बीर यात्रेनिमित्त कुस्त्याचं मैदान भरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खर तर यात्रा किती दिवसाची आहे, कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत, कुस्तीचा आखाडा किती दिवसापासून भरवण्यात आलेला आहे, त्याचबरोबर श्रीनाथ म्हस्कोबा ची जी इतिहास आहे अशी विविध माहिती आज आपण वीर वीर ग्रामस्थ आणि भाविकांच्याकडून घेणार आहोत. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव विराज मोहता कुमार. बर, आपल्या श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानचे चेअरमन आहात तुम्ही. बर, एक सांगा चेअरमन साहेब की आपली यात्रा किती दिवसाची आहे आणि कोणकोणते कार्यक्रम आहेत? आपली यात्रा ही माघ पौर्णिमेपासून चालू होते. बर साधारण माही पौर्णिमा. बर माही पौर्णिमेपासून चालू होते तर साधारण 12 दिवस यात्रा असते. त्याच्यानंतर 12 दिवसाच्या कालावधीमध्ये साधारण पंचमीपासून जे आपण शीद वगैरे घालतो, भाकणूक चालू होते आणि त्याच्यानंतर यात्रेची समाप्ती मारामारीच्या रंगसंपन्नाने होते. बर आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्याचे नियोजन चालू होतं. चालेल. आता अजून म्हणजे काय काय कार्यक्रम आहेत? आता हे तुम्ही गण सांगितलं, रंगशक्ती सांगितलं, अजून अजून काय म्हणजे आपल्याकडून काट्या किंवा पालख्या कुठून कशा काय येतात? काय आपल्याकडून 7 गावच्या पालख्या आहेत. कुठल्या कुठल्या? होडीत, राजेवाडी, कनेरी, वाई, कसबा, पुणे, सोनवडी त्या भागातून त्या भागातून 10 दिवस पालख्या येतात. 10 दिवस मुक्कामी वीरला असतात. बर, आता एक सांगा, आता तुम्ही ट्रस्टीचे चेअरमन आहात, एवढ्या मोठ्या यात्रेचं नियोजन म्हणजे इतकी भाविक येतात, महाराष्ट्राच्या बाहेरून येतात, हे कसं नियोजन तुम्ही ट्रस्टीच्या माध्यमातून करता? कारण भाविकांची गर्दी तुम्ही बघता. बरोबर. तर ह्याच्या माध्यमातून आधी 1 महिना 15 दिवस अगोदर नियोजन लावले जाते. लोकांना मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, परत जागा वाटप असतं आपल्या जे यात्रेत येणाऱ्या लोकांना दुकानांच्या माध्यमातून. त्या अगोदर सगळं नियोजन अगोदर 15 दिवस केले जाते. एक साधारण 1 महिना तुमचा हे चालू असतं. साफसफाई चालू असते. साधारण गावची सगळी टोटल बोला बोला. गावची टोटल सगळी साफसफाई चालू असते. मग त्या माध्यमातून आपण सगळ्या लोकांना व्यवस्थित राहण्याची सोय केली जाते. आणि एवढा मोठा हे येतोय म्हणजे भाविक येत असतात, त्याचं कसं प्रशासन तुम्ही कसं त्याचं नियोजन? प्रशासनाच्या माध्यमातून सगळं म्हणजे टोटल मग ग्रामपंचायत असेल, तुमचं तहसीलदार असेल, आरोग्य विभाग असेल किंवा त्याच्या अगोदर पोलीस प्रशासन असेल, सर्वांच्या माध्यमातून कामं केली जातात. बरं, आता एक सांगा, आता जे एवढे मोठे भाविक येतात महाराष्ट्रातून, त्यांना ट्रस्टीचं चेअरमन म्हणून तुम्ही काय आव्हान करणार? बाबा एवढी मोठी गर्दी होते, आता यात्रा झाली पण पुढल्या वर्षी जे भाविक येत आहेत त्या सातत्याने भाविक येत आहेत, त्या भाविकाकडून काय तुमची अपेक्षा आहे? भाविकांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की येणाऱ्या यात्रेमध्ये पुढच्या वर्षी की आपण स्वतःची काळजी घेऊन मंदिरात येताना व्यवस्थित येणे. कारण असं होतं की जास्त गर्दीमुळे भाविक चेंगरला गर्दी वाढली का? गर्दी वाढली की तुमचा ताण येतो. प्रशासनाला किंवा ट्रस्टींच्यावर ताण होते. चोऱ्या माऱ्या जास्त वाढल्या जातात. म्हणजे भाविक काही लक्ष देत नाहीत. मग ह्याचा परिणाम काय होतो? भरपूर मग चोरीच्या माध्यमातून भरपूर जाते. सध्या भरपूर सोनं वगैरे जाणं. आताच आम्हाला प्रसार माध्यमाशी बोलताना पण 1-2 भाविकांनी सांगितलं बरोबर, योगा त्यांचं लक्ष समोरच्या होतं ते टाळलं. ते बरोबर आहे. ते म्हणते की भाविकांनी व्यवस्थित आलं तर यात्रा निर्विघ्न पार पडते. काय भाविकांची जास्त ओढ असल्यामुळं भाविक त्याकडे लक्ष देत नाही. आणि सदर छोटी मुलं आपल्याला ज्या भाविकांना गर्दीच्या मंदिरामध्ये जी श्वासोश्वास घेण्यासाठी ज्याला जमतो त्यांनी जात यावं. नाहीतर काय होते, बारकी छोटी मुलं असतात, त्याच्यात श्वास घेता येत नाही, मग दम लागणे. भाविकांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. तुमचं नाव सांगा. तानाजी हनुमंतराव धुमाळ, माजी चेअरमन देवस्थान ट्रस्ट. आता एक सांगा,
आपली जी कुस्तीची परंपरा आहे श्रीनाथ मस्कोबा, आणि तुम्ही श्रीनाथ मस्कोबा गदा पण देत आहात, कुस्तीची परंपरा कशी तुम्ही किती वर्षापासून जोपासत आहात, आणि गदा ते पण तुम्ही मानकरी देत आहात? खूप वर्षापासून हे पण चालू आहे कुस्तीची. आणि असा आराखडा नव्हता, आपण सांगा तुम्हाला, ज्यावेळी त्यांच्या हातात आम्ही दिले कुस्तीचा आराखडा, त्यांनी हा कुस्ती आराखडा बनवला. आणि त्यानंतर मग मी एकदा 8 वर्षापासून आता ती चालू केली. त्याच्या आधी फक्त आम्हाला इनाम द्यायचो आणि थांबायचो. 8 वर्षापासून आम्ही आता चालू केली देवस्थानच्या नावाने. किंवा स्वतः नावाने आता देत नाही. श्रीनाथ मस्कोबाच्या नावानं नावाने गदा द्या. बक्षीसच कसं असतं? पहिला हायस्ट बक्षीस आहे देवस्थान देत असतं. किती रक्कम असते काय साधारण? 65,000 जी काय असेल 70,000 काय असेल ते असतं. धन्यवाद. तुमचं नाव सांगा आता. नमस्कार, मी काशीनाथ दुमा, देवस्थान सचिव. सचिव साहेब, एक सांगा, आपला आता सर्वांनीच कार्यक्रम सांगितले, कुस्तीचा आखाडे सांगितले, तर आपलं श्रीनाथ मस्कोबाचं नातं किंवा काय इतिहास आहे वीर मध्ये? हा, म्हणजे आगमन कसं झालं किंवा काय कसं एवढी मोठं कमळाजी भक्त म्हणून नाथ सोनारेवरनं कमळाजी भक्तांच्या बरोबर नाथ इथं घोडे उड्डाण, इथं आपल्या 2 किलोमीटर पाशी घोडे उड्डाण हे क्षेत्र आहे. तिथनं भक्त तिथं आले, भक्ताच्या मागण ते आले, आणि त्यानंतर नमाही पौर्णिमेला जो यात्रा भरते, त्या ही यात्रा हे 700-800 वर्षापूर्वीपासून चालत आलेली यात्रा आहे. खूप मोठा इतिहास आहे. भरपूर मोठा इतिहास आहे त्याला. धन्यवाद. चेअरमन साहेब, अजून एक प्रश्न आहे, म्हणजे आपण वेगवेगळे देवस्थान बघितले का, काही वेळेला ब क वर्ग करून आपल्या देवस्थानचा विकास त्या पद्धतीने करतो. तर कसं तुमचं म्हणजे नियोजन आता कसं आहे, किंवा भविष्यात अजून काही वाटतं का तुम्ही? आपलं सध्या देवस्थान ब वर्गामध्ये आहे. बरं. आता आपल्याला शासनाच्या माध्यमातून 3 कोटी रुपये आपल्याला आलेले आहेत. त्याच्या माध्यमातून आपण आता भक्त निवास प्लस घाटाचं काम आणि टॉयलेट बाथरूम आणि पथदिवे असं काम आता यात्रा झाल्यानंतर, आता यात्रा झाली चालू करणार आहोत. अजून भाविकांना काय आव्हान, काय आपल्यासाठी सगळं हाताने मदत करायचं, कारण सुविधा आपण देत आहेत चांगल्या, सगळ्याच गोष्टी तुम्ही करत आहात, पण भाविकांनी थोडस नाही, भाविक भरपूर देतात, भाविकांचं काही नाही, भाविक भरपूर देतात. काहीच अडचण नाही. फक्त तुम्ही एकच आव्हान केलं की भाविकांनी ज्यावेळी दर्शनाला येतात, यात्रेला येतात, त्यावेळी स्वतःची काळजी घेणे फार महत्त्वाचं. सुरक्षित. दादा, तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. संग्राम दुधाळ, देवस्थान ट्रस्ट सल्लागार. आता सगळ्यांनीच माहिती सांगितलेली आहे. अजून काही यात्रेत वाढ विस्तार किंवा अजून अपेक्षित काय कार्यक्रम? काय ना, आखाडा आम्ही बघतोय 12-13 वर्ष झालं. 13 वर्ष आहे आखाडा बांधलेला आम्ही. 13 वर्षापासून देवस्थान ट्रस्टनी सहकार्य केलं. आम्ही तरुण पोरांनी सहभाग घेऊन आखाडा आम्ही उभारला. आखाडा, कुस्तीचा आखाडा. कुस्तीच्या आखाड्याला 13 वर्षापूर्वी आम्ही 5 लाख रुपये खर्च केला. 5 लाख रुपये 5 लाख रुपये खर्च करून कुस्तीचा आखाडा उभा केला. आणि आम्ही लोकवर्गणी आणि देवस्थान दोन्हीच्या संघांमध्ये साधून आम्ही हा कुस्तीचा आखाडा भरवतो. असं प्रत्येक जण पैसे देतो, पण स्वतःच नाव करत नाही. मग फक्त देवस्थान ट्रस्ट देवाचं नाव मोठं करतो आम्ही. आणि त्याच्यामुळं भरपूर पैलवान येतात. आज कमीत कमी 1000 पैलवान आणतो महाराष्ट्रातून. 600-700 कुस्त्या आज झाल्या. चांगला निर्विघ्नपणे पार पडला आखाडा आमचा. दरवर्षीप्रमाणे श्रीनाथाचा कायम आशीर्वाद राहतो आमच्यावर. आम्हाला कधीच काय कमी पडत नाही. असं झालं ना बाबा, या वर्षी आपल्याला थोडी वर्गणी कमी पडली तर नाथ बाबा कुठून पण आम्हाला उभं होतं पैसे, आणि निर्विघ्नपणे आखाडा आमचा पार पडतो. धन्यवाद. सर्वच भाविक आणि भक्त ट्रस्टचे चेअरमन साहेब, माजी चेअरमन साहेब, सचिव साहेब आणि कुस्त्याची आखाड्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे. मानदेय श्रीनाथ न्यूजशी संपर्क केल्याबद्दल सर्व वीरकरांचे, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. मनपूर्वक शुभेच्छा. सवाई सर्जाचं